पुणे महानगरपालिका अमृत महोत्सवी वर्ष या निमित्त बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी कला प्रदर्शन भरवण्यात आले आहे। महानगरपालिकेचे जे सेवक आहेत त्यांनी काढलेले फोटोज, त्यांच्या कलाकृती यांचं या ठिकाणी प्रदर्शन आहे। या ठिकाणी आपण एक विशिष्ट अशी कला आहे काष्ठशिल्प। निसर्गामध्ये जे काय आपले वृक्षसंपदा आहे, या वृक्षसंपदेमध्ये काही झाडांचे खोड असतात। या खोडांचं वेगळेपणा जाणवल्यानंतर त्यामध्ये अंकुश कानगुडे यांना काही शिल्प सुचले। त्यांनी त्या शिल्पांना आकार देऊन पेंटिंग करून या ठिकाणी त्याचं प्रदर्शन मांडलेलं आहे। आपल्यासोबत अंकुश कानगुडे आहेत, त्यांच्याकडून आपण या शिल्पांची माहिती घेऊ। नमस्कार अंकुशजी, आपण काय आपला हुद्दा आहे आणि कधीपासून कॉर्पोरेशनला कामाला आहात? गेले 10 वर्ष ओके मार्जाला उद्यानावरती माझी ड्युटी। बरं, आणि ही तुम्हाला जी काही कला अवगत झाली आहे हे तुम्ही कधीपासून करताय? मी लॉकडाऊन नंतर करायला लागलो। लॉकडाऊन नंतर सगळं कलेक्शन आहे। हे सगळं कलेक्शन तुमचं लॉकडाऊन नंतरचं, म्हणजे 4-5 वर्षातलं तुमचं हे कलेक्शन आहे। आता कॉर्पोरेशनचे जे काही दरवर्षी प्रदर्शन होतात त्यामध्ये तर तुम्ही मांडताय, हो मांडतो। ह्या व्यतिरिक्त अजून कुठं मांडताय हे सर्व प्रदर्शन? मला शाळा कॉलेज वगैरे बोलवतात, अच्छा, करते की मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी मी तिथे पण जातो। ओके, आणि त्यांच्याकडनं काय मानधन वगैरे असं काय घेत नाही। छान। तुमच्या शिल्पांबद्दल थोडीशी माहिती देऊ शकता? आता हे जे समोर दिसतोय हा गणपती आहे, हे लक्षात येतोय। हो, तर याचबरोबर एक हा हरिण किंवा तशा प्रकारचा एक प्राणी हे जे आहे। हरिण आहे हे आपलं टणटणी वगैरे आपण जे म्हणतो ना, इंग्लिशमध्ये लँटिना वगैरे म्हणतो आपण। ओके, त्यापासून काढलेलं। तर त्याची ती मुळी आहे ही, तर ते एका ठिकाणी काम चालू असताना त्यांनी ते जेसीबीने खोदता वेळेस ते एका साईडला टाकून दिलेली माती, त्यात मला ते सापडलेले। छान, हे एक लेखणी सारखं केलेलं आहे। हे तुळशीचं लाकूड आहे। अरे वा, तर ते त्या टायमाला मला सुचलं ते जरा वेगळं, जुन्या प्रकारच्या जे लेखणी असतात तशा टाईपची एक मॅजिक स्टिक म्हणू शकतो आपण। हॅरी पॉटरमध्ये लोकांनी सगळ्यांनी बघितलेली आहे त्या पद्धतीची ही लेखणी। हे निसर्गाचं 100% काम आहे। ह्याच्यावरती दुसरं काहीच काम केलेलं नाही मी, फक्त त्याच्यावरती फक्त काय काम केलंय की त्याची कोटिंग केलेलं आहे। हां, माती वगैरे क्लिनिंग वगैरे करून ते व्यवस्थित वॉश करून त्याला पॉलिश मारून तेवढंच केलं, बाकी दुसरं काय काम केलं नाही। छान, म्हणजे हे निसर्गाचं 100% काम आहे। त्यामधली कला तुम्ही शोधून काढली, त्या मुळांमधली कला तुम्ही शोधून हो त्याचं प्रदर्शनामध्ये समाविष्ट केलेले आहे। आपण इकडून जाऊया का? इकडून जाऊया। हे फ्लॅमिंगो जो पक्षी नाही का, पिंक कलरचा असतो, पिंक कलर जो फ्लेमिंगो। हां, फ्लेमिंगो, तो पक्षी आहे। एक नृत्यांगना। हो, डान्सिंग जे म्हणतो आपण नाही का, ह्याच्यावरती मी 2-1% काम केलं। म्हणजे कार्विंग केलेलं आहे थोडंसं। ते कार्विंग का केलं आहे तर इथं येणारा जो वर्ग आहे तो वर्ग पूर्णपणे आर्टिस्ट नसेल। जे इथे वर्ग येणार सामान्य नागरिकांना पण ती कला समजून यावी। 90% जे लोक आहेत ते सामान्य नागरिक आहेत, तर त्यांना ते कळलं पाहिजे ते काय। त्यासाठी तुम्ही त्याच्यावर थोडंसं काम करून, कारण तेव्हा तुमच्या कलेला नव्हतं, बरोबर, जे कळलंच नाही तर तुमच्या कलेला काही नाही सर। स्टीलचा सपोर्ट दिलाय तो, फक्त हा सपोर्ट दिलेला आहे। ह्याला फक्त थोडंसं कार्विंग केलेलं आहे। पुढची हे कलाकृती 100% काम आहे। तर ह्या साईडने बघितलं तर ते हरिण बसलेल्या पोझिशनमध्ये। ओके, हे कानाचं भाग, शिंग आणि इथं डोळ्याचं थोडंसं दिसतं आणि तोंडाचा आणि ह्या साईडने बघितलं तर तो मासा दिसतो। हा आपला सारंग पक्षी, हे पण निसर्गाचं 100% काम आहे। इथं सेम अशीच चोच होती, तर कट बाकी आहे तसे। कुत्रा, हां, हॅलो, ह्याच्यावरती इथं
फक्त थोडंसं डिटेलिंगपणा दिलं आहे. डिटेल्स तुम्ही केले त्याच्यामध्ये. ते तुम्हाला शोधायला खूप वेळ जात असतो. हो, जरी मी लाकूड आणलं तर ते महिनो एका कोपऱ्यामध्ये राहतं आणि मग ते क्लीन करायचं, ठेवायचं आणि ते डोळ्यासमोरच ठेवायचं. जेव्हा मूड असेल त्या टायमाला त्याचे का बघायचं, तर ते जेव्हा मूड असेल तेव्हा ते खुणवतं आपल्याला ओके. की अरे बघ माझ्याकडे. ज्या टायमाला बघितलं त्या टायमाला सुचलं अरे हे दिसतं, त्या टायमाला पण त्याच्यावर काम करायचं. म्हणजे त्याच्यावरती चालू होते सरकार. हां विचार करता चालतं. हां, जर मूड नसेल तर मग का हातच लावत नाही. जरा काय हे आपलं जे जनावरांची जी खोपडी असते तर ते दिसते तुम्हाला बैलाचे वगैरे जे फेस दूध झाल्यानंतर नाही का ते फेस का असं पुढे हा कसं हां, हा पण वन पीस आहे. ह्याच्या नखावरती आणि डोळ्यावरती फक्त काम केलं. हा आपला जिरा. निसर्गाने दिलेला मुंगी. हो, हा मोर आहे. ह्याच्यावर पहिले हे छोटे डॉट दिसतात ना, हे पहिले डॉट होते. पण ते लोकांना कळलं पाहिजे की मोराला थोडंसं पिसारापणा असतो, तर मी हे जे व्हाईट दिसतात हे थोडंसं Detailing डिटेलिंग दिलं. इथं असंच एक टोक होतं इथं, तर त्याला मी फक्त एवढं होतं की त्याला मी थोडंसं कार्विंग केलेलं होतं मोर. हा डॉल्फिन दिसतो, डॉल्फिन मासा. हे सागवण लाकूड आहे. मी जेव्हा त्याची साल काढली ना तेव्हा मला हा पूर्ण भाग दिसला, ते गॅप वगैरे घाट वगैरे जळलेला भाग आहे. ते जळण्यामुळे त्याचं तर फेस वगैरे नाही का थोडा चेहरा तयार झाला. चेहरा तयार झाला. आणि इथं थोडंसं कार्विंग केलेलं आहे. हा जोकर दिसतो. हा एक पाण्यातला पक्षी. म्हणजे फक्त लाकूड सापडणं याला महत्व नाही, कलेची दृष्टी असणं गरजेचं आहे. गजराज. आणि हे जे आर्ट हे लुप्त होत चाललेले आहे. शक्यतो करून कुठे बघायला पण भेटत नाही. नजर पाहिजे. हां, गोगलगाई. ही गोगलगाई. अजून एक कुत्रा. ते थोडंसं ड्रॅगन गजराज. टाईप. हा किंगफिशर. झाडाच्या फांदीवर बसलेला किंगफिशर पक्षी. वन पीस मध्ये आहे. आणि हा जो आहे हा मासा आहे आणि हा शार्क मासा आहे. तो त्याच्यावर अटॅक करताना आणि हा त्याचा जीव वाचवण्यासाठी जम्प करतो. त्याच्या चेहऱ्याचा हावभाव पण तुम्हाला दिसेल की घाबरल्यासारखं थोडासा. हे इथं हे केलं की हे मत्स्यकन्या दिसते आणि हा एवढा भाग हे केला तर ते हरिण दिसतं. शांत बसलेला हरिण. हो, एकाच लाकडामध्ये दोन एकाच कलाकृती. लाकडामध्ये. मेष. याचं म्हणजे बारीक बारीक पोपट. गोष्टींचा विचार करायला लागतो. झाडाच्या फांदीवर बसलेला पोपट. तर हे प्रदर्शन आज 15 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारी
बालगंधर्व रंगमंदिर पुणे शिवाजीनगर या परिसरामध्ये चालू आहे. सर्व नागरिकांना उपलब्ध आहे, मुक्त प्रवेश आहे. तर सर्व पुणेकरांनी या प्रदर्शनाचा जरूर आवर्जून भेट द्यावी याला. आणि पुणे महानगरपालिकेमधले जे आपले कर्मचारी आहेत यांनी आपल्या फावल्या वेळामध्ये केलेल्या कलाकृतींचं जे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेले त्याचा आस्वाद घ्यावा, लाभ घ्यावा. धन्यवाद.